निफाडमध्ये सुद्धा पावसानं धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळतं। लासलगावच्या देशमाने परिसरामध्ये नदी नाल्यांना पूर आलेला आहे। पावसानं देशमाने परिसरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय। कांदा खराब झालेला आहे। अगदी काढणी करून ठेवलेला कांदा संपूर्णपणे भिजला आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालेलं आहे। सगळाच कांदा आता वाया गेल्याचं पाहायला मिळतंय। शेतामध्येच ज्या शेतामध्ये हा कांदा पिकला त्या शेतामध्येच या कांद्याला शेवटचे दिवसही पाहावे लागतायत। लासल गावासोबतच इतर परिसरामध्ये वादळी वारा झाला, मुसळधार पाऊस झाला। या वाऱ्यामुळे कांद्याचं शेड कोसळून शेकडो क्विंटल कांदा भिजलाय। त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। मुख्य बाजारपेठेत दुकानामध्ये पाणी शिरलंय। अनेक ठिकाणी रस्त्यांवरची झाडं कोसळली आहेत आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। एकंदरच संपूर्ण जिल्ह्याचं सगळ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये पिकं, भाजीपाला, कांदा सुद्धा महाग होण्याची शक्यता वर्तवली जाते। केवळ आपल्याचसाठी नाही, खरेदीदारांसाठीच नाही तर शेतकऱ्यांसाठीही तो महागणार आहे। चक्रीवादळ आणि ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। माझं स्वतःचंही शेड जमीनदोस्त झालं, त्याखाली असलेल्या मालाचंही नुकसान झालं। त्याचप्रमाणे दुसऱ्याही शेडचे कागद वगैरे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एकूणच कालच्या या नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा व्यापारी ह्या घटकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे।